श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत एक दररोज 3 मिनिटं एक उपासना केली, एकाचं श्रद्धेने म्हटलं स्तोत्र की दिवसभरातली कार्य निर्विघ्नपणे पार पाडतात. मुलांना केलेला विद्याभ्यास लक्षात राहतो. जे रिटायर्ड आहेत त्यांना शांती प्रदान होते. असं एक अद्भुत स्तोत्र आहे. ते म्हणजे आपल्या लाडक्या सर्वांच्याच लहानांपासून मोठ्यापर्यंत म्हणजे आबालवृद्धांना आवडणारा देव तो म्हणजे आपला गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पाचं एक स्तोत्र आहे, कदाचित तुम्ही ते म्हणतही असाल. ते आहे नारद ऋषींनी रचलेलं. पण ते कधी रचलं गेलं, कशाकरता रचलं गेलं, रोज किती वेळा म्हणायचंय, कसं म्हणायचंय, त्याचा फायदा काय, ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओत पाहू. आता पहिलं जे स्तोत्र आहे ते आहे प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम भक्तावासम स्मरेन नित्यम आयुक कामार्थ सिद्धये. हे ते स्तोत्र आहे, अशी सुरुवात आहे तिची. तर ह्याची कथा अशी आहे की त्रिपुरासूर म्हणजे 3 भाऊ होते. त्यांनी ब्रह्मदेवाकडनं तपश्चर्या करून वर मिळवला की आम्हाला अमर कर. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर पण त्यांनी सांगितलं की अमरत्व काही देता येणार नाही. तेव्हा त्यांनी एक उडणारी नगर मागून घेतली, सोन्याचं, चांदीचं आणि लोखंडाचं. बर ह्या त्रिपुरांचा नाश कधी होईल तर पुष्य नक्षत्रावर जेव्हा ते एकत्र येतील, एका लाईनीत असतील, एका ओळीत सरळ असतील, तेव्हा त्याचा नाश होईल. बर आता अशी वेळ जेव्हा येणार तेव्हा ते नष्ट होणार. त्यामुळे ते उन्मत्त झाले. त्यांनी हाहाकार माजवला. मग सर्व देव शरण गेले शंकरांना. तेव्हा शंकरांनी त्यांचा नाश केला. तेव्हा शंकर हे त्याच्याशी युद्ध करू लागले. तर युद्धाला जाताना रथावरच्या ओझांमुळे, अस्त्रशस्त्राच्या चाक त्यांचं जमिनीत रुतलं. तर तिथे नारद ऋषी प्रकटले. तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे गणपतीचं स्मरण केलं नाहीयेस, गणपतीचं स्तवन करायला पाहिजे कार्यारंभापूर्वी, त्यामुळे तुझं चाक अडकलंय, तुमचं चाक अडकलेलं आहे देवा. तेव्हा ते स्तोत्र म्हटलेलं आहे नारद ऋषींनी, प्रणम्य शिरसा देवम. बघा केवढी मोठी ताकद आहे. ते म्हटल्यानंतर शंकरांनी गणपतीचं स्मरण केलं, ते स्तोत्र म्हटलं आणि चाक जमिनीतनं बाहेर आलं. मग त्या त्रिपुरासुरांचा नाश झाला वगैरे वगैरे. म्हणजे एवढी मोठी ताकद आहे. कथा सांगत बसलो तर विस्तृत होईल. आता आपण पाहूया ते कसं म्हणायचंय. तर लहान मुलांना हे कसं फायद्याचं आहे तर त्याच्यात म्हटलंय विद्यार्थी लभते विद्या. पुढे म्हटलंय या स्तोत्रात विद्यार्थी लभते विद्या म्हणजे मुलं ऐकत नाहीत, हट्ट करतायत, चिडचिड करतायत, अभ्यास करतायत, लक्षात राहत नाही, मार्क कमी मिळतात, ह्या त्यांच्या समस्या आहेत. तर हे स्तोत्र रोज 3 वेळा सकाळी अंघोळ झाल्यावर देवासमोर उभं राहून म्हटलं त्यांनी 3, 5, 9, 7, 11 किंवा 21 रोज शक्य होतील तेवढ्या एकाच नियमाने, म्हणजे 3 तर 3, 5 तर 5, 7 तर 7 या संख्येने गणपती बाप्पाला व्हायचे आहेत आणि त्याचं स्मरण करायचं. ही केलेला विद्याभ्यास मुलांच्या लक्षात राहील. मोठ्यानं याचा फायदा काय तर दैनंदिन जीवनात प्रत्येकाला गोल दिलेले आहेत कंपनीने की हे एवढं करा तर तुम्हाला हे सॅलरी मिळेल, आणखीन काय बोनस मिळेल. व्यापारी असेल त्याचा उद्योगधंदा जोरात चालायला हवा. तर करायचंय काय त्यांनी, तर ते सकाळी उठल्यावर त्यांनी पण 3 वेळा ते म्हणायचंय. ते तुम्ही म्हणाले याचा आम्हाला फायदा काय तर धनार्थी लभते धनम, बरोबर आहे ना. तर तुम्हाला धनप्राप्ती यांनी होईल, बरोबर. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलंय नच विघ्न भयंतस्य. हे कोणी जो म्हणेल त्याला विघ्नाचं भय राहणार नाही, म्हणजे कार्य निर्विघ्नपणे पार होतील. नच विघ्न भयंतस्य, त्यामुळे भीती बाळगण्याचं कारण नाहीये. सर्व सिद्धी करम प्रभू, म्हणजे मी जे काय करीन ते सिद्धीला नाही, पूर्णत्वास नाही, असं म्हटलेलं आहे त्या स्तोत्रात.
आता वृद्ध लोकांना काय, तर धनार्थी लभते धनम, विद्यार्थी लभते विद्या, मोक्षार्थी लभते गती. म्हणजे रिटायरमेंट नंतर माणसाला काय अवस्था, तर शांती अवस्थे है ना. दैनंदिन जीवनातल्या कटकटीनी आणि त्यांनी केलेल्या आधीच्या मेहनतीचा चीज व्हावं, आत्ता मला शांत सुखी समाधानी आयुष्य माझं जावं ही त्यांची इच्छा असते, तर ती पूर्ण होण्यासाठी हे काम करतं. असा ह्याचा उपयोग आहे. तर विशेष कामना जर काही असेल, बाबा नोकरी मिळत नाहीये, माझं अमुक एक काम व्हायला पाहिजे पण रखडलंय बरेच दिवसात, कोर्ट कचेरीचा प्रॉब्लेम आहे, तर एक नारळ गणपती म्हणून ठेवायचा देवालयात, देवाजवळ हलवायचा नाही तो, आणि 21 दिवस त्याचं अनुष्ठान करायचंय. रोज 121 वेळा हे स्तोत्र म्हणायचंय. त्याला गणपती समजून मनोभावे सेवा करायची. ते करत असताना संकल्प करायचा आहे, जी काही तुमची मनोकामना आहे ती देवाला सांगायची. मी 21 दिवस करणार आहे, माझं हे असं असं काम आहे त्याच्याकरता, आणि त्याप्रमाणे ते सुरू करायचं. 121 दिवस 121 वेळा म्हणायला 21 दिवस तुम्हाला रोज 1 तास द्यावा लागेल. पण काम जर मोठं असेल, गंभीर समस्या असेल, तर त्याचा नक्कीच लाभ होतो. मी बऱ्याच जणांना हा उपाय दिलेला आहे, त्याचा लाभ त्यांनी घेतलेला आहे. जे हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना जर याच्यापासून लाभ झाला असेल तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावं. असं हे अद्भुत शक्तिशाली स्तोत्र आहे. जास्त करायचं काहीच नाहीये. 3 मिनिटं रोजची द्यायची देवाला. 3 वेळा हे स्तोत्र म्हणायचंय. गणपती बाप्पाला दुर्वा व्हायच्यात आणि आपल्या कामाला सुरू व्हायचं. हे कधी पावतं, कधी पळतं, कधी फळाला येतं. तर म्हटलंय षण्मासा पठते नित्यम आयुक कामार्थ सिद्धयेत. असं म्हटलेलं आहे. 6 महिने म्हणा, 1 वर्षभर म्हटलं तर त्याची सर्व कामं निर्विघ्नपणे पार पडतील. 6 महिन्याचा कालावधी आपल्याला दिलेला आहे, त्याप्रमाणे ते करायचं आहे. माझे चॅनल वरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आधी सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. गणेश दत्त गुरुभ्यो नमः.